मित्रांनो, आज आहे दत्त जयंती. गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुस्कर. मित्रांनो, आज आहे दत्त जयंती. गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, तुम्हाला दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुदेव दत्त, गुरु, मार्गदर्शक, आपलं बोट धरून आपल्याला आपल्या इस्पित त्या स्थळापर्यंत पोहोचवणारा, आपली उद्दिष्ट आणि आपले उद्देश आपल्याला सफल करून देण्यासाठी ज्याने आपला बोट पकडलं आहे, ज्याने आपला हात धरला आहे आणि जो आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो आहे, असा तो गुरु, असा तो सद्गुरू. तो कोण? तर दत्तगुरू. दत्त म्हणजे अचानक, आकस्मिक, जो प्रकट होणार आहे, तो आपली उपस्थिती दाखवणारा आहे, असा तो आकस्मिक, अचानक दत्त म्हणून येणारा जो परमेश्वर आहे, देव आहे, ईश्वर आहे, तो म्हणजे दत्तगुरू. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा. 3 गुणाने अशा 3 मूर्ती आहेत. तर 3 मूर्त्या कुठल्या आहेत? तर ब्रह्मा, विष्णू, महेश. मग त्यांचे गुण काय आहेत? तर अग्नी, वायू आणि जल अशा 3 गुणांनी युक्त असलेला, म्हणजे आपल्यामध्ये मनुष्य प्राण्यामध्ये जे पंचतत्व आहेत, त्या पंचतत्वामधील हे 3 तत्व अग्नी, वायू आणि जल, अशा 3 तत्वाने तो युक्त असलेला तो दत्तगुरू. त्याची आपण आज आराधना करणार आहोत, भजन, पूजन, कीर्तन करणार आहोत. मित्रांनो, त्याचं आपण नामस्मरण करणार आहोत. आणि तो आपल्याला आपलं बोट धरून, आपला तो गुरु, सद्गुरू आपलं बोट धरून आपल्याला आपल्या योग्य मार्गावरती आपल्याला चालवणार आहे. आपल्या अडचणीवरती मात करण्यासाठी तो आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, असा तो दत्तगुरू. मित्रांनो, ह्यापूर्वीच मी ह्या विषयावरती, दत्तगुरूंवरती व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. तो तुम्ही पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी ह्याच्यामागचं विज्ञान काय आहे, ह्याच्यामागचं विज्ञान काय आहे, त्याच्यामागे शास्त्र काय आहे, त्याच्यामध्ये वास्तव काय आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आपण सण साजरे करतो, आपण एखादी उत्सव साजरे करतो, पण त्याच्यामागे काय कारणं आहेत, सनातनी विज्ञान काय आहे, सनातनी शास्त्र काय आहे, हे आपल्याला समजत नाही, ते आपण समजून घेत नाही. आणि त्यामुळे काय होते, आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येतात, अनेक बॅरिकेड निर्माण होतात. आणि ते जर आपल्याला पूर्ण पार करायचे असतील, तर ते अडचणी लक्षात आणून घेण्यासाठी आपल्याला वास्तव समजून घेण्याची गरजेचं आहे. आणि ते वास्तवच काय आहे, ज्यावेळी तुम्हाला ते उमजेल, समजेल, लक्षात येईल, त्यावेळी तुम्ही योग्यरीत्या आपल्या आयुष्याचं मार्गक्रमण कराल. म्हणून हे सर्व माझा खटाटोपा आहे. सनातनी वास्तव हा विषय मी तुमच्यासाठी तेवढ्यासाठीच घेऊन आलो आहे. माझं वक्तृत्व चांगलं नसेल, पण मी जे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याचा मागचा उद्देश एवढाच आहे की ते शास्त्र तुम्हाला कळावं, ते विज्ञान तुम्हाला कळावं, ते वास्तव तुम्हाला कळावं. मित्रांनो, परत एकदा मी तुम्हाला दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही आवर्जून तो व्हिडिओ पहा, तुमच्या लक्षात येईल त्याच्यामागे वास्तव काय आहे. जर यापूर्वी कोणी बघितलं असेल, परत एकदा पहा, म्हणजे परत एकदा आपल्या आठवणीला उजाळा येईल. परत एकदा दत्त जयंतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. वास्तवावर बोलू काहीतरी, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.